हे जे सेक्शन तुम्हाला दिसत आहे तर हे त्याच्यासाठी आहे. एखादी लाकडाची वस्तू आपण घेतली आणि मेजरमेंटनुसार आपल्याला कट करून पाहिजे असेल तर इथे कट करून देतात आणि आम्ही पण भरपूर अशा वस्तू आहेत. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे सॅटरडे आणि म्हणून जे सांगितलं कोमल, आज आहे ना मी स्वतःच घरी गाडी वॉश करतो. नॉर्मली आपण बाहेर जाऊन कार वॉश करत असतो, पण म्हणून जे सांगितलं आता एवढा स्पेस आहे आपल्याकडे आणि इथे नळ पण आहे गराजमध्ये आणि हे आपला पार्किंग स्पेस आहे, गराजच्या बाहेरचं आहे आणि मी आता गराजमध्ये उभी आहे. ते आता बेला हेल्प करते बघा. ती सकाळीच उठली आणि एवढी एक्सायटेड होती ना ती का कार वॉश करायची. मम्मा पप्पाने काल रात्री सांगितलं आणि तिला आहे ना सांगितलेलं ना बरोबर लक्षात राहतं, अजिबात विसरत नाही, है ना? हे आम्ही कालच घेऊन आलो ना आपण. आपलं काल लाकडं आम्ही इतकी शोधत होतो 2-3 शॉपमध्ये. हे सोप नंतर लावायचं. हे सोप लावलं तेव्हा मग ते हे करायचं बाबू. तिने झाडांना आज बेलाने आज झाड पूर्ण घरातले बाहेरचं जे आपलं बॅकयार्डचं जेवढे झाड आहे ना त्याला पाणी दिलं बेलाने, है ना? आणि पप्पाने तिला हेल्प केलं. माशा का बरं आहे? त्यांना सांग येऊ नका. नको येऊ म्हणा, मला नाही आवडत. मला आवडत नाही. हे बघा हे चाललंय क्लिनिंग. आता मनोजची गाडी वॉश झाली का मग माझी बघा समोरच लावलेली आहे. तर नंतर मी गाडी ती वॉश माझी पण करून देणार ना. आता मनोज हे गाडी वॉश करताय तोपर्यंत मग मी काय करते, घरातलं जेवढं पण आहे ना त्यावरून घेते. अटॅच केलंय ना त्याला. याचं सोप ऑटोमॅटिकली पाण्यासोबत मिक्स होतो आणि मग इथं आपण कमी जास्त करू शकतो किती सोप हवा आहे आपल्याला. उडलं तुझ्याकडे साईडला होतो. हे भारी आहे मग ना, टेन्शनच नाही मग. आणि आता 2 कार वॉश होते. हा, एक बॉटल आपल्या दोघी कारवर होऊन जाणार ना. पुसून घे बाबू ते. बरं आहे ना, पाईप लावायचा. क्लीन होऊन जातं लगेच. ऍक्टिव्हिटी होते मस्त तिच्या सुट्टीच्या दिवशी. किती ती एक्साइटमेंट आहे तिची. ते टायर्स नंतर बरोबर वरचं कर बाबू वरती. हां गुड जॉब. आज परिबेलाची पूल पार्टी आहे तर तुम्ही बघू शकता इथे सगळं असं खाण्याचं चॉकलेट्स आहे. हे वड्याचं होतं ना तर ते परत असं ग्रिल करून असं ब्रेडमध्ये टाकलेलं आहे. ते पॉपकॉर्न बनवलेले आहे. ते बघा बेला परीने केलं सगळं. हां बेला परीने सगळं केलं. आणि बघा याच्यामध्ये आहे मस्त असं गार पाणी. बघा तेवढं पाणी जमा झालेलं आहे. त्याच्यामध्ये हे टाकलेले आहेत टॉईज आणि मला असं वाटतं 2 वर्षानंतर परिबेलाने हे म्हणजे ही 2 वर्षानंतर परिबेला ही ॲक्टिव्हिटी करताय. मागच्या वर्षी तर पॉसिबल झालं नव्हतं. बेला एवढं गार पाणी वाटत नाही ना का? वाटतंय. तिला सांगितलं सनस्क्रीन लोशन लाव आणि मग पाण्यामध्ये खेळ. अजून भरलं ना ते तर मग तुम्हाला छान खेळता येईल. ओके 30 मिनिट्स थांबा अजून. नको करू तसं, नको करू. तर तयार झालेले आहे मी आणि थंबनेल बघून तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या असतील आणि खूप एक्सायटेड आहे त्याच्यासाठी मी. तर आता जे मंदिर आहे ना आपल्याकडे तर ते मी 6 वर्षापूर्वी घेतलं होतं. म्हणजे आपलं अगोदरचं जर घर घेतलं होतं ना तेव्हाच मी भारतामधून ते मंदिर स्पेशली मागवलं होतं. आणि मला आहे ना त्या घरात असं वाटायचं आपल्याकडे अगोदर मंदिर नव्हतं. नॉर्मल असं मी जेव्हा आम्ही खूप अगोदर आहे ना रेंटवर राहत होतो तेव्हा मग मी नॉर्मल असं देवाची पूजा वगैरे करायची. तिथे असं होतं ड्रॉवर वगैरे. पण जेव्हा नवीन घर घेतलं होतं अगोदरचं तर मग स्पेशली भारतामधनं मग मी ते मंदिर मागवलं आणि तेव्हा खूप खूप आनंद झाला होता मला. आणि त्यानंतर मग मला असं वाटायला लागलं का आता मंदिर आहे ना थोडंसं मोठं पाहिजे आणि म्हणून आम्ही थांबलो होतो. तर ॲक्च्युली ना आम्ही ना भारतामधनंच आहे ना अजून मोठ्या साईजचं मंदिर मागवलं असतं.
पण मनोजच्या काय माहिती नाही मनात आलं का कोमल म्हणे मला आहे ना मंदिर आहे ना हाताने बनवायचं आहे, माझी खूप इच्छा आहे. तर ते ऐकून ना तर मला अजूनच भारी वाटलं का मनोज असे बोलले का नाही कोमल आपण हाताने बनवू आणि आपण ते बनवू शकतो. आणि मला असं वाटतं का जेव्हा या गोष्टी आपण करतो तर त्याच्या मागे ना नक्कीच आहे ना आपल्या त्या भावना असतात, श्रद्धा असते, तेव्हाच आपल्याला या गोष्टी सुचतात आणि आपण त्या गोष्टी करायला जातो. तर आम्हाला ना काय वस्तू आणायच्या आहे शॉपमधनं आणि मंदिर बनवायचं होतं म्हणून काय वस्तू लागणार आहे ना तर त्या वस्तूसुद्धा आम्ही ऑनलाईन मागवल्या होत्या काही दिवसांपूर्वी. तर त्या वस्तू मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण देवारा बनवण्यासाठी ना आम्ही दोघं खूप खूप जास्त एक्सायटेड आहोत. आणि आज आहे सॅटरडे आणि आता 4 वाजलेले आहे. 6 वाजेपर्यंतच शॉप्स ओपन असतात, काही 7 वाजेपर्यंत असतात, काही 6 वाजेपर्यंत असतात. तर म्हणून सांगितलं कोमल पटकन जाऊन आपण ना वस्तू घेऊन येऊ. जर पॉसिबल झालं तर उद्यापासून आहे ना आपण मंदिर बनवायला सुरुवात करूया. आणि डिझाईन कशी काय, किती सेंटीमीटर असायला पाहिजे, केवढं मोठं मंदिर बनवायचं आहे, तर हे सगळं आम्ही लक्षात घेतलेलं आहे. आणि त्या रिलेटेड ज्या ज्या वस्तू लागणार आहे त्या आम्ही पटकन घेऊन येतो. असो इतकं गरम होते ना बोलता अक्षरशः घाम येतोय मला. तर आता आम्ही थोड्या वेळात निघतो आणि कोणत्या कोणत्या वस्तू घेतो ते तर तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळात. चला, आम्हाला जे मटेरियल लागणार आहे तर त्याची लिस्ट केलेली आहे आम्ही आणि प्रिंटआउट काढून घेतलं. आणि सध्यापुरती ना आमच्या डोक्यात आहे ना अशी डिझाईन आहे मंदिराची आणि नंतर चेंज होईल. पण काय होतं माहिती का, आत्ता आहे ना आपण प्रिपेअर केलं ना तर मग जेव्हा आपण काय गोष्टी बनवतो ना तर मग असा गोंधळ होत नाही, आपली काय प्लॅनिंगच राहत नाही, तर मग गडबड होऊन जातं, मग थोडं फ्रस्ट्रेशन येतं, अरे हे केलं विचार केला होता पण हे झालं. आम्ही आहे ना नेहमी हा विचार करतो का थोडीशी अगोदर तयारी करून ठेवली ना तर आपल्याला कसं सगळं व्यवस्थित आणि परफेक्ट करता येतं. आता जे सगळं आम्ही मेजरमेंट वगैरे घेतलेलं आहे, केवढी हाईट पाहिजे, मग असे सांगितलं केवढी हाईट पाहिजे, तर मला जसा देवारा पाहिजे मनोजला मी माझ्या आयडियाज सांगितल्या का मला असं असं पाहिजे. कारण की अगोदरचं जे मंदिर आहे ना त्याला स्टेप्स नाही आहे, ते जस्ट नॉर्मल प्लेन आहे. तर मनोजला मी हे म्हटलं जर स्टेप्स ठेवता आले ना आतमध्ये तर तसं तुम्हाला काही सुचतंय का बघा. तर म्हणून सांगितलं आपण ॲटलिस्ट ट्राय तर करू म्हणे कोमल आणि बघूया कसा होतो देवारा, हे की नाही. आणि खुश आहे. चला निघायचं आता थोडं. चला आलो आहोत आम्ही आणि काही झाडंसुद्धा घेतलेली आहे आम्ही. सर्व आपण प्लायवूड घेऊ. त्या साईडला त्या सेक्शनला जाऊया आपण, ते इम्पॉर्टंट आहे. काय 1-2 अजून इंडोर प्लांट्स पण घ्यायचे आहे पण ते थोडे वेगळे घेणार आहे मी. इथे सॅम्पल्स ठेवलेले आहे आणि आपण चूज करू शकतो आणि क्वालिटीसुद्धा चेक करू शकतो आपण. हे तर एकदमच पातळ वरच्या साईडला आहे. हे जे सेक्शन तुम्हाला दिसत आहे तर हे त्याच्यासाठी आहे. एखादी लाकडाची वस्तू आपण घेतली आणि मेजरमेंटनुसार आपल्याला कट करून पाहिजे असेल तर इथे कट करून देतात. आणि आम्ही पण भरपूर अशा वस्तू आहे जर आपल्याला पाहिजे होते तर आपण कट करून घेतलं होतं ना. आता याच्यामध्ये जेवढ्या वस्तू आहे ना आम्ही मेन्शन केलेल्या आहेत, आम्हाला त्या कट करून पाहिजे असेल तर आम्ही आता इथेच थांबणार आहोत आणि सगळं कट करून घेणार आहोत. दाखवेन मी तुम्हाला. तर आम्ही मेजरमेंट सांगितलं होतं त्या पद्धतीने हे बूड कट करून घेतलेले आहे बघा. आणि काही आम्हाला प्लांट्स पाहिजे होते तर ते पण घेतलेले आहे. आणि हे तर आउटडोअर प्लांट्स आहे, आम्हाला इंडोर घ्यायचे आहे काय 2. तर आपल्याला जो ब्लू घ्यायचा आहे, ब्लू पण घ्यायचा आहे. इथे साईजच घेऊन टाकू आपण. आपण हे नाही घ्यायचं आपण, इकडचे साईज इकडचे जे आहेत ना हे बघ, हे ते जे खालचे आहेत ना ते घेऊन टाकू. तेच आहे ना वूडसाठीच ना ते. ओके. इथं बघू हॉलसाईम म्हणजे वूड. हां आणि हे वेगवेगळ्या टाईपचे आहे. ओके, आता आपण नेल्स पण बघूया. हो चला, वस्तू घेऊन झालेल्या आहेत, जाऊया आता घरी. बिल करतो आता आम्ही. कोणत्या कोणत्या वस्तू मागवलेल्या आहे मंदिर बनवण्यासाठी तर त्या मी तुम्हाला 1 बाय 1 दाखवते. सर्वात अगोदर मी तुम्हाला हे दाखवते बघा. ही डिझाईन आहे ना ओमची, ही अशी ओमची डिझाईन आहे. तर ही जेव्हा आपण असं हे मंदिर आहे समजा, हे मंदिरचे ना आतल्या साईडला ना आम्ही विचार केलेला आहे असं लावायचं. आणि मग जेव्हा पण आपण देवपूजा करू ना तर मस्त ही डिझाईन दिसणार. तर ही पण आम्ही ना मागवली होती ऑनलाईन आहे बघा. खूप सुंदर आहे आणि छान वाटतं आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे. तर खूप तुम्हाला सांगितलं ना आम्ही मंदिर बनवताना खूप डिझाईन्स ना लक्षात घेतल्या. पण आम्ही विचार केला खूप जास्त डिफिकल्ट पण नको मंदिर,
बनवायला, कारण की असं नको व्हायला का आपण बनवायला गेलो आणि काही वस्तू अवेलेबलच नाही. तर हे पिलर्स आहे आणि तुम्ही बघू शकता इतके सुंदर पिलर्स आहे हे, आणि वुडनचे आहे हे. आणि कारण की समोरून असे पिलर्स दिसतील ना, हे बघा असं आहे मागून, आणि हे वुडनचे पिलर्स असे समोर दिसतील ना हे डिझाईनचे, तर खूप खूप सुंदर मंदिर दिसणार. आणि असं दोन्ही साईडला. आणि आपल्याला थोडासा मोठा बनवायचा आहे, म्हणजे आत्ता आपल्याकडे जे मंदिर आहे ना त्याच्या 1.5 पट अजून मोठं आपल्याला मंदिर बनवायचं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या वस्तू आम्ही मागवलेल्या आहे. बघा हे एक आहे. त्यानंतर मंदिर असणार ना, तर त्याचे खालचे जे पाय आहेत ना, तर म्हणजे लेग्स, तर ते हे खूप सुंदर आहे. हे बघा अशा टाईपचे ही डिझाईन आहे. बघा हे आहे हे. आणि जे आता आपण मटेरियल घेतलं ना, तर सेम कलरचं होतं, तुम्ही बघितलं तर बघा. आणि एकदम असं ट्रेडिशनल मंदिर आपल्याला बनवायचं असतं ना एकदम, तर तशा टाईपमध्ये ना या सगळ्या वस्तू आहे, आणि एकदम ट्रेडिशनल टाईप आपलं ते मंदिर बनणार आहे. त्यानंतर हे पण आहे डिझाईन करायला, म्हणजे चारी बाजूने असं असतं ना, किनार असते ना मंदिराची, तर तिथे ही आपली डिझाईनची पट्टी आहे ना, ही पण लावू शकतो, तुम्ही बघू शकता. तर या पट्टी आणलेल्या आहेत. या किती आहे, 3 सेट आहे याचे, हे आणि हे. म्हणजे अशी ना पुढची जी डिझाईन आहे ना प्लेन नको दिसायला, तर आम्ही लावून बघितलं ते एकदम परफेक्ट आहे. आणि हे पण पिलर्स. त्यानंतर डिझाईन बनवण्यासाठी ना पुढची जी फ्रंट साईड, बघू मग थोडं मागे सरकते का, तिकडे जाते. हां, तर फ्रंट साईडला दिसण्यासाठी ना अजून डिझाईनचं ते हे छोटे छोटे असे मागवलेले आहे. बघा हे बघा हे छोटे छोटे असतात. तर एवढ्या सगळ्या वस्तू आहे बघा. आणि त्यानंतर ना इथे ना छोट्याशा अशा घंट्या आहेत, एकदम छोट्या साईजच्या. तर असं फ्रंट साईडला आपल्याला लावायचे आहे, आतल्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला बघू जसं पॉसिबल होईल तसं. तर या घंट्यासुद्धा आम्ही लावणार आहोत. तर तुम्ही बघू शकता हे गोल्डन, आतली साईड अशी गोल्डन असणार आहे. फ्रंट साईड हे ना हे घंट्यांची गोल्डन कलर असणार आहे. त्यानंतर हे जे पाय आहे मंदिराचे ते हे, आणि आता आपण ज्या वस्तू आणायला गेलो होतो वूडचं ते हे सेम डिझाईनचं आहे. पण पॉलिश करायची ना. हां, पण हे बघूया आता. जर सेम मंदिर जेव्हा तयार होईल ना, तर हे या कलरमध्ये जर खूप सुंदर दिसत असेल ना, तर मी पॉलिश किंवा आपला कलर वगैरे करायला जाणार नाही, कारण की ते ट्रेडिशनल, तो एकदम नॅचरल कलर आहे. आणि ते जी डिझाईन आहे ना ती उठून दिसणार. आणि जेव्हा आपण कलर देऊ ना, तर ते असं डार्क याच्यामध्ये ना, तर मला असं वाटतं ती डिझाईन उठून दिसणार का नाही, किंवा असं वाटतं डिझाईन खराब नको व्हायला. जर नॅचरल कलर मंदिर पूर्ण तयार झालं ना, तसं आम्ही ना मंदिर तयार करायला सुरुवात करू ना, तर ते शून्यापासून तर ते मंदिर बनेपर्यंत या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. आमच्यासाठी पण हा न्यू एक्सपिरियन्स असणार आहे, तुमच्यासाठी पण न्यू एक्सपिरियन्स असणार आहे, कारण की आपण हे घरात बनवतोय मंदिर, त्यामुळे आम्हाला खूप छान आणि भारी वाटतंय. आणि पॉसिबल झालं तर उद्यापासूनच आम्ही ना मंदिर बनवायला सुरुवात करू. आणि असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि लवकरच, आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.